नमस्कार मंडळी, किरण's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल घरचं मस्त श्रीखंड। गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी असं गोडधोड तर हवंच आणि त्यातही घरी बनवलेलं श्रीखंड तर विचारूच नका। बाजारातलं श्रीखंड सगळेच खातात, पण कधी-कधी ते खूप गोड किंवा खूप घट्ट किंवा अजिबात चविष्ट नसतं। म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मऊ क्रीमसारखं परफेक्ट श्रीखंड कसं बनवायचं। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा केली तर पुन्हा कधीही बाजारातलं श्रीखंड आणावंसं वाटणार नाही आणि ही रेसिपी गुढीपाडवा, दसरा, दिवाळी किंवा कुठल्याही सणासाठी एकदम परफेक्ट आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला श्रीखंड मऊ होण्यासाठी एक स्पेशल ट्रिक पण सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजची गोड आणि खास रेसिपीला। सगळ्यात आधी आपण घेतलं आहे छान घट्ट दही। श्रीखंड छान होण्यासाठी घट्ट दही असणं खूप महत्त्वाचं आहे। पातळ दही घेतलं तर श्रीखंड कधीच मस्त होत नाही, म्हणून शक्यतो घरचं लावलेलं दही वापरा। मी इथे साधारण 1 किलो दही घेतलं आहे। आता या दह्याचा आपण चक्का बनवणार आहोत। आता एक स्वच्छ कापड घ्या, ते दही आपण या कापडात काढून आता कापड घट्ट बांधा आणि हे 3 ते 4 तास टांगून ठेवा। तुम्ही रात्री ठेवू शकता, सकाळी परफेक्ट चक्का तयार होतो। दह्यातलं पाणी पूर्ण निघालं की श्रीखंड खूप मस्त होतं। बघा मंडळी, किती छान चक्का तयार झाला आहे। हा चक्का जितका मऊ तितकं श्रीखंड छान। हा हाताला पण सॉफ्ट वाटतोय, यात अजिबात पाणी नाही। आता आपण यात घालूया साखर। आता चक्क्यात घालूया पिठी साखर आणि वेलची पूड। तुमच्या चवीप्रमाणे घाला, जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला किंवा कमी आवडत असेल तर कमी घाला। आता हे आपण छान घोटून घेणार आहोत। ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, जितकं जास्त घोटाल तितकं श्रीखंड स्मूथ होईल। हाताने घोटू शकता किंवा विस्क करू शकता किंवा मिक्सरमध्ये पण फिरवू शकता, पण जास्त फिरवू नका, नाहीतर श्रीखंड पातळ होईल। बघा किती छान क्रीमसारखं श्रीखंड तयार झालं आहे। तुम्ही आवडीनुसार केसर दूध किंवा ड्रायफ्रूट घालू शकता। बस, आपलं मस्त घरचं श्रीखंड तयार झालं आहे। ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।